तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात मंदिर परिसरात उघड्यावर विक्री होणाऱ्या पेढे विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे। प्रसादाच्या नावाखाली विकल्या जाणाऱ्या पेढ्यांबाबत भेसळीच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर FDAच्या पथकाने अचानक धाड टाकत अनेक ठिकाणी तपासणी केली। यावेळी विविध दुकानांमधील गोड पदार्थांचे नमुने प्रयोगशाळा तपासणीसाठी घेण्यात आले असून अहवालानंतर दोषींवर कठोर कारवाई होणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिलाय। शेगाव हे विदर्भातील प्रमुख धार्मिक स्थळ असून दररोज हजारो ते लाखो भाविक दर्शनासाठी येतात। मंदिर परिसरात प्रसाद म्हणून मोठ्या प्रमाणात पेढ्यांची विक्री केली जाते। मात्र काही ठिकाणी भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाचे पेढे विकले जात असल्याच्या तक्रारी अन्न व औषध प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या। या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने मंदिर परिसरातील पेढे विक्रेते आणि इतर मिठाई दुकानांची अचानक तपासणी केली। कारवाई दरम्यान विविध प्रकारच्या गोड पदार्थांचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत। तपासणी अहवालात भेसळ अथवा निकृष्ट दर्जा आढळल्यास संबंधित विक्रेत्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। या धडक कारवाईनंतर शेगावातील पेढे विक्रेते, हॉटेल व्यावसायिक, पाणीपुरी, हातगाड्या तसेच उघड्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्या व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून अन्न सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे। MCN न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार, शेगाव। माननीय अन्न सुरक्षा आयुक्त श्री तुकाराम मुंडे सरांनी अन्न पदार्थामध्ये कमी दर्जा असणे, असुरक्षित असणे, भेसळ असणे याच्या बाबतीमध्ये स्ट्रिक्ट ॲक्शन घेण्याचे निर्देश दिलेले आहेत। त्या अनुषंगाने गजानन महाराज मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी अनेक पेढे विक्रेते हे भेसळयुक्त माल विक्री करतात अशी तक्रारसुद्धा कार्यालयाकडे आलेली होती आणि त्या अनुषंगे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना आज इथे तपासणी आणि नमुने कामी आणलेलं आहे। आता ज्या वेळेला मी बाजारामध्ये फेरफटका मारला तर त्या ठिकाणी प्रत्येक विक्रेता किंवा जो पेढेवाला आहे तो सदरचा माल हा मावा पेढा आहे किंवा मलाई पेढा आहे असं सांगून त्याची विक्री सुरू असते। परंतु प्रत्यक्षामध्ये जेव्हा आता नमुने घ्यायला बसतो किंवा ज्या वेळेला या लोकांना कायदेशीर पद्धतीने याचे नमुने घेण्याची वेळ आली त्यावेळेला ही लोक वेगळे कारण सांगत आहेत किंवा वेगळी गोष्ट सांगत आहेत की आमचा माल हा स्वीट डिलिशियस स्वीट आहे किंवा हलवा आहे अशा पद्धतीची उत्तरं दिली जात आहेत। तर यातून क्लिअर कट सिद्ध होत आहे की हे लोक ग्राहकांची फसवणूक करत आहेत। हा विषय माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या समोर मीटिंगमध्ये सुद्धा उपस्थित केलेला होता आणि त्या अनुषंगे ह्या इथे कारवाई सुद्धा आता सुरू आहे। लॅबला याचे नमुने पाठवले जातील आणि त्या अनुषंगे संबंधिताच्या विरुद्ध पुढील कारवाई घेण्यात येईल। सर, किती दुकानावर कारवाई केली आपण? माझ्याकडे आज फक्त 2 फूड सेफ्टी ऑफिसर आहेत आणि एका ठिकाणी कारवाईला बसल्यानंतर त्या ठिकाणी सॅम्पलिंग प्रोसेसला 3 ते 4 तास किंवा त्यापेक्षा सुद्धा जास्त वेळ लागतो। त्यामुळे आज तरी 2 दुकानावर कारवाई होईल आणि त्या अनुषंगाने याच्या पुढे सुद्धा या कारवाया सुरू राहतील। आणि सर, आपल्या पथकामध्ये कोण कोण आहे? माझ्या पथकामध्ये आज अन्न सुरक्षा अधिकारी श्री GK वसावे आहेत आणि अन्न सुरक्षा अधिकारी श्री अक्षय भोपाळे आहेत। असे 2 फूड सेफ्टी ऑफिसर आणि मी आलेलो आहे।